युक्ता, आज कुठे जायचं? जायचं आपण बाहेर. मग सगळे गेले यार. आपण पण जाऊया. चल. कळवळच्या गणपतीला. हो, चल ना. खाण्यासाठी थांबलेलो आहोत. इथे अप्रतिम मिसळ भेटते पॉइंट ऑफ व्ह्यू रेस्टॉरंटला. ही पहा. सेल्फी पॉइंट चल ना. आणि आपलं डेस्टिनेशन आपल्याला दिसत आहे ते बघा, व्हाईट कलरचा. आता मस्त मस्त व्ह्यू दिसणार आहे आपल्याला. ओहो, आणि आताच पाऊस पडून गेलाय वाटतं. हां, आताच पाऊस पडून गेलेला आहे. सगळीकडे ओलं ओलं झालंय. नुसतं कोकणातली खरी मजा आहे. काय पाहिजे. पाऊस स्टार्ट झालेला आहे. आम्हाला रेनकोट घालायची गरज आहे आता. काहीच सुद्धा रेनकोट घेऊन येताना पाऊस कधी पावसाळ्यातून रेनकोट आम्हाला थांबावं लागेल. आम्ही आता रेनकोट घालून घेतो. आता पुढचा ब्लॉग रेनकोट घातल्यानंतर. गाईज, रेनकोट घालेपर्यंत पाऊस गेलेला आहे. तरी सुद्धा रेनकोट सोबत ठेवा, नाहीतर आमच्यासारखी हालत होते. नाहीतर अशी केस. चला तर मग निघूया आपण बाय बाय पुढच्या प्रवासाला. आता जाऊया कड्यावरच्या गणपतीला. पावसाळ्यात आलात तर हा सर्व निसर्ग तुम्हाला पाहायला मिळेल, पण सोबत रेनकोट आणा. हो, छत्री पण ठेवलीत तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त उलटी होईल. काय. छत्री उलटी होईल. हां, ऑफकोर्स. कदाचित ती उडून पण जाऊ शकते. तर अशा प्रकारे हा main आपल्याला gate दिसतच आहे. आहे कड्यावरच्या गणपतीचा गेट. इथून आतमध्ये अर्धा किलोमीटरवरती मंदिर आहे. गाईज, अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत कड्यावरच्या गणपतीला. गाईज पहा, खूप सारे कासव आहेत इथे या तळ्यामध्ये. कासवांची शर्यत लागली आहे. बघा कसे पळतायत. एक वेगळ्या जातीचं आहे का ते, ब्राऊन वाला. आपण ससा आणि कासवाची शर्यत ऐकली होती, पण आज कासवांमध्येच शर्यत लागलेली आहे. बघूया कोण जिंकतंय. एकमेकांभोवतीच फिरतायत ते. शर्यत
तर गाईज कसा वाटला कड्यावरचा गणपती. आता आपण इथून निघत आहोत पुढच्या प्लेसवरती. पुढची प्लेस आहे ती पुढेच दाखवतो, चला. बायपास रोड, बायपास रोड पाहिलं. इथंच बसूया ना, इथनं जाऊच नाही वाटत. अगं पण आपल्याला पूर्ण दाखवले एक्सप्लोअर करायचे नाही. परत आमच्या समोर खूप डेस्टिनेशन आहेत गाईज, सो आम्हाला ते सगळे कव्हर करावे लागतील. पण खरंच हे लय भारी वाटतंय खूपच. बघणं कसलं सुंदर आहे. नाही त्यांना जाऊ तू लोकेशन टाक राम मंदिरचं. काका काका राम मंदिर कुठे आहे? सरळ सरळ जा. ओके थँक्यू. आपण बरोबर तर आलोय ना गाईज. आता बघूया आपला राम मंदिर कुठे येतोय. राम मंदिरला आलोय आणि लॉक लावलेलं आहे. तर आता आतमध्ये आम्हाला माणसं दिसत आहेत, पण आतमध्ये जायचा रस्ता सापडत नाहीये. आणि हा पहा समुद्र किती जवळ आहे हे मंदिर आणि समुद्र. चला तर मग रस्ता शोधूया. चल युक्ता. युक्ता ब्लॉक करण्यात बिझी आहे. गाडी राहू दे ना इथेच. कुठून असेल रस्ता? आगे से होगा ना. आतमध्ये माणसं दिसत आहेत, पण जायचंय कुठून? लोकल असतील मे बी. अदरवाईज तिकडनं आले. काय हे मंदिर आहे समुद्रालगत असं हे मंदिर आहे. चला तर आपण रस्ता शोधूया आज जायचा. राम मंदिरला आलेलो आहोत. चल केशवराजला. इथून त्यांना कळणार नाही काय लवकरच. इथून त्यांना कळणार, त्यांना वाटतं आपण पुढे गेलो. मगाशी तर आम्ही खूप घाबरलो होतो, पण आता रस्त्यामध्ये आम्हाला लोक दिसत आहेत, तर मग थोडासा जीवात जीव आलाय. तरी पण कोई ना, आपण आलोय केशवराजला आणि आपण जाणार आहोत मंदिरात. असं कोणाला घाबरून राहायचं नसतं. हा पहा रस्ता. काय काय पाय चिखलात गेला. गाईज इथे चिखल आहे खूप, तर येताना तुम्ही प्लीज ट्रेकिंगचे शूज घालून या. आम्ही आता अचानक भयानक न ठरवता आलेलो आहे. खूप असा ॲडव्हेंचरस रस्ता. मुलं चालत आहेत, ते आमचे पाठलाग करत होते आणि ते आम्हाला परत दिसलेत, तर आम्ही ते थोडीशी विश्रांती घेतोय. मला नाही चालायचं आता पाय. तर तसं झाड पडलेलं आहे, घाबरून जाऊ नका. हे बघा असं पार करायचं आहे त्याला. आणि आपण वाव किती छान आहे पहा. इथून सुद्धा पाणी वाहतंय आणि तिथे सुद्धा खाली आपण जाऊ शकत नाही वाटतं, खूपच पाणी आहे. पायऱ्यांचा प्रवास चालू झालेला आहे आणि ह्या युक्ता वाडकर आपल्या दिशेने पडता पडता वाचलेल्या आहेत. गाईज अजून अर्ध्या पण पायऱ्या चढून नाही झाल्यात आणि आमची हालत खूप बेकार झाली. आणि मागून सुद्धा मुलगे ओरडत आहेत, पुढे सुद्धा ते मुलगे गेले. चल आता आम्ही काय करणार. चल गाईज पण आम्ही असंच हा रस्ता सोडणार नाहीत. आम्ही पुढच्या दिशेला चालायला लागलोय. एवढा ॲडव्हेंचर तुम्ही करू नका. एवढी रिस्क सुद्धा घेऊ नका, खास करून मुली नेऊ नका. आम्ही आलोय, आमची भगवान बचाएगा अब. फायनली आपण आलोय केशवराजला आणि ही पहा युक्ता दमून बसली इकडे.
अशा प्रकारे आम्ही खूप दमलेलो आहोत. तुम्ही आमच्या चेहऱ्यावरनं बघू शकता. धावत पळत मंदिरात आलोय आणि घाबरत आणि तुम्हाला माहिती आहे आमची कंडिशन काय होती ती. एवढ्या पायऱ्या कधी चढून आलो समजलंच नाही, मोजायला पण नाही आल्या. तुम्हाला माहित असेल तर सांगा किती पायऱ्या. दिवसभर फिरून सुद्धा आमचं मन भरलेलं नाही. सो लास्टचं डेस्टिनेशन घेतोय कर्दे मुरुड बीच. रत्नागिरीकर आणि बीचवर नाही गेलो काय उपयोग. असं सॅटिस्फाईंग नाही ना वाटत तेच तर. बीचवर गेल्याशिवाय. चला तर मग जाऊया कर्दे मुरुड बीचला, परत तोच रस्ता पकडून. तो गाइस देख लीजिए हमारी हालत. अब हम जा रहे बीच पे. पूरे भीग के आप देख सकते हैं ये हमारा रास्ता कैसा है. और उधर हम बीच पे जा रहे थे पर बीच बंद है. अभी क्या ही करें. ये देखो आपको रस्सी दिख रही होगी. इधर देखो इसलिए हम इस बीच में उतर गए. देखो ये देखिए ये बीच. अब हम इसी बीच को देख लीजिए. अब क्या ही करें. नेक्स्ट बीच पे जाएंगे. कर्दे बीच शुरू है क्या देखते हैं. चलो, हमारे साथ जुड़े रहो. किनारे पे धड़क रही लाट किनारे पे धड़क रही है. ये सुन लहरें, रहे हो. ये लहरें किनारों पे आकर धड़क रही. सो गाईज कसं वाटलं आमच्यासोबत आज दिवसभर फिरून. आम्हाला तर बाबा मज्जा आली. तुम्हाला काय